हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तू काय केलंस हे? अरे हा ते झालं काय होतं कधी कधी. ओके. तर जसं की तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं की मी ललितला बोलते योगेशला मी सरप्राईज दिलं की ललितने नवीन गाडी घेतली त्याचं. तर आज आहे आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे आणि ती फ्रेंड कोण आहे, काय आहे, कशा म्हणजे कुठून आली, काय आली, हा का आला, का आमच्यामध्ये का आला, ह्या सगळ्या गोष्टींचे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला जरी नसेल क्वेश्चन तरी आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही एकच काम करा फक्त. मी प्लॅन सांगते तुम्हाला. आमचा प्लॅन असा आहे की आहे ना की आमची जी फ्रेंड आहे तिचा बर्थडे, तिच्यासाठी आम्ही मस्त की रोज आणलेत सगळ्यांनी. आणि असं काही नाहीये ज्यांना ज्यांना वाटतं ना की रोज फक्त आपल्या गर्लफ्रेंडला दिलं जातं, तर अजिबात नाही. रोज आपल्या जवळच्या मैत्रिणीला पण दिलं जातं, आपल्या ऑफिस मधल्या पार्टनरला पण दिलं जातं, आपल्या कोणालाही, मम्मीला देऊ शकतो, बहिणीला देऊ शकतो, भावाला देऊ शकतो, पप्पांना देऊ शकतो, सगळ्यांना देऊ शकतो. आणि रोजचं कलर कधी मॅटर करत नाही. हा तुम्ही तर तिच्यासाठी आम्ही रोज आणलेत. म्हणजे ह्याला मी आणायला सांगितलं सकाळ सकाळी. आमचा असा प्लॅन होता की पहिले दादा तिलाच घ्यायला जाईल आणि तिला तो रोज देईल आणि व्हिडिओ वगैरे काढेल, कारण की मला ब्लॉग मध्ये टाकायचं तर मी पुढे बघायचं. आणि त्याच्यानंतर ती जशी घरी येईल, म्हणजे इथे येईल, तसं तिला दरवाजा ओपन केल्यावरती जो कोणी दरवाजा ओपन करेल तसं तिला पहिले रोज देणार. आणि त्याच्यानंतर एक एक करून जशी ती आतमध्ये येईल तसे सगळेजण तिला एक एक करून रोज देणार, ते पण थोडा थोडा टाइम नंतर. असं असं माझं होतं. हा आम्हाला वाटलं की नाही दरवाजा हे घे बाबा. नाही असं नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारणार आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला कळतील जे मी बोलली. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त पिझ्झा मागवणार आहे बाहेर. म्हणजे आमचं ऑलरेडी ठरलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. तो मोठा डॉमिनोज बिग पिझ्झा होता ना, हे माझ्यासोबत ठरलं, हे तू ह्याच्यासोबत ठरलं. मला यामध्ये सगळं सरप्राईज आहे. हा पूर्ण माझा प्लॅन होता आणि दादाचा प्लॅन होता. म्हणजे प्लॅन पूर्ण माझा होता, त्यांनी फक्त एक दोन गोष्टी ऍड ऑन केल्या. दॅट्स इट. असं लिटरली जर कोण मागे आहे तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट करा, कारण आम्हाला 10 वेळा अरे ना, तू दरवाजा उघडा नसतो ना कधी, त्याच्यामुळे वाटतंय. तर मग आम्ही ज्या गप्पा मारणार होतो तुम्हाला दिसतील कळेल. आणि आम्ही तिचा केक पण कट करणार आहे. आम्ही ऍक्च्युली आईस्क्रीम केक आणायचा ठरवला होता, पण तो आईस्क्रीम केक तसं वितळलेला आहे आणि तो फ्रीज झालेला आहे, वितळून फ्रीज झालेला आहे. तर मग आता ललितला आणि ओंकारला आम्ही पाठवलं आणि मग त्याचा वितळतो ना केक, थोडा मेल्ट झाला आणि तो फ्रीज झाला तिथे. ओके 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 असं झालं म्हणून. ठीक आहे, आपण केक पहिले कापू, त्याच्यानंतर पिझ्झा खाऊ, त्याच्यानंतर आईस्क्रीम खाऊ. ओके ओके या मॅडम. थँक्यू. हे लाईट आहे ना? वा वा आई शोभर. थँक्यू गाईज. धन्यवाद. तुला माहितीये हा स्कूटर पण आला. असं दिलं आयुष्यात कोणी असं नाही केलं माझ्यासाठी, म्हणून तर मी करते. ये दे किधर जा हे बघ. अरे वा भाई वा भाई, एक नंबर. गाडीवर आली हाच. अरे मी तुला त्याला सांगितलं होतं. हा क्यूट पण ना बरोबर व्हाईट चांगलं. मग कसं वाटतं मॅडम तुम्हाला? माझं घर कसं वाटतं ते पण सांगा पहिले. बघा नीट. क्रिएटिव्ह आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. ते येतात नाही, ते गेले परत येऊन. भाई ललित चारी माझी भेटते. ह्याला याद आहे तर कसं अरे रॅन्डम रॅन्डम हे. आणि हा ना फोटोग्राफर म्हणून होता. मॅडम आधीच निघालो निघाले. ठीक आहे. आणि मग नंतर ना पूर्ण दिवस झाला. मला या पोराचं नावच माहिती. मग तुम्हाला बोलायलाच ना. हा पोराचं नावच माहिती. आता मी निघायच्या वेळेस मी आणि अथर्व सोबत होतो किंवा हर्ष होता. निघाले आणि हा वरती होता. ए फोटो काढा, बाय बाय. पण ए थांब, नाव काय रे तुझं? ललित. हा मग मी थांबले. तर तो म्हणला नुसता ललित. मला खूप अशी सवय पडली रे. ती सवय आहे मला एकदम अशी.
मला कोणी विचारलं ना मी लगेच नमस्कार रामकृष्ण मी काजल गाठोडे थिएटर आर्टिस्ट निवेदिका आणि हास्यविनोदी कलाकार. तर एक दृष्टी बद्दल बोलायला गेलं तर एक दृष्टी मध्ये मी एक्झिक्युटिव्ह फ्रीलान्सर आहे. ओके या सॉरी वा 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 टाळ्या टाळ्या. फ्रीलान्सर आहे मी. आणि पण चिन्मय आणि श्री चिन्मय इज माय सिनियर. श्री माझी क्लासमेटच आहे. तर चिन्मय सोबत मी कॉलेजमध्ये बॅचमेट नॉट अ क्लासमेट. तू बीएमएस मी बीएमएम. मग ठीक आहे ना. बॅचमेट आहे मी तुझी. काय एका टाळ्या होत्या ना. मग ठीक है. तर मग चिन्मय से ये कैसा हुआ पता है ये मराठी माझ्या ब्लॉग मराठी पाहिजे. ओके हे म्हणून ते इंग्लिश चालेल, पण अख्खी इंग्लिश पण नको. तर ऐका. चिन्मय कॉलेजमध्ये ना फोटोग्राफी करायचा. ठीक है. आणि आई वॉज लाइक कि भाई कोई पटे या ना पटे फोटोग्राफर को हमेशा पटा के रखो. क्यों फोटो निकालने के लिए. कारण की मी इव्हेंट होस्ट वगैरे करायची. सो मी उससे ना मैंने सेटिंग मी त्याच्याकडून सेटिंग लावून घेतली की भाई तू माझे फोटो काढायचे म्हणून. आणि मग तसं ऍज अ बॉन्ड बनायचा फोटोग्राफर अपनाइये ऐसा. ठीक आहे. मग मी बाकीच्या इव्हेंट्सना पण न्यायलाच बोलायची फोटो काढायला. आणि मग बाकीच्या मुलीला माझ्या आधी जळायच्या. ते बोलायचे की हा तुझ्या घरचाच फोटोग्राफर आहे. म्हटलं ऑफकोर्स. तर असं चिन्मय सोबतचं आहे. श्री मला कशी वाटली चुकून आपण पण फोटोग्राफी मध्ये म्हणजे फोटोग्राफी करतानाच भेटलेलो असं. असंच आहे. आणि मग तिच्याबद्दल फार असं बोलण्यासारखं खूप आहे. पण ते म्हणतात ना ज्या व्यक्तीसोबत आपलं असं जास्त असतं त्या व्यक्तीसाठी असं जास्त त्या व्यक्तीसोबत असं असतं आपण त्यांच्याबद्दल फार नाही बोलत. ओके तुम्ही बघाल तर हिच्यासोबत माझा एकही फोटो नाहीये आतापर्यंत. त्याच्यासोबत एखादा असावा कारण की आता मी शूटला वगैरे सोबत जातो तर हिच्यासोबत एक पण फोटो नाहीये. आणि ललित इज शूटिंग ऍट बॅक. तो ललित सोबतची भेट ललित सोबतची भेट तर अतिशय वेगळी आहे. तो कुठेतरी एकदम लांब होता आणि तिथून त्याला नाव विचारलं तर उसने मेरे को बोला की मेरा नाम ललित है करके. तो हे पण बोलला काजल नुसता ललित हा. आणि अशी भेट. आणि आपल्यासोबत इंटर्न पण आहे आणि न्यू जॉईनिंग आहे. आणि त्यांच्यासोबत आता होईल बॉन्ड वगैरे क्रिएट. मी म्हणजे ग्रुपवरती ललितला आणि ओंकारला फक्त एडिटिंग साठी मेसेज करते. करेक्ट. आणि एक दृष्टी सोबत मी कधी जॉईन झाली कधीपासून कितना महीना हो गया. हाँ 3 months हुआ रहेगा. पर स्टार्टिंग के 2 महीने में मैंने काम ही नहीं लाया तिधर से. मग नंतर मी काम आणली हो ना. आता आम्ही सोबत काम करतोय. सो एक्सपिरियन्स असं फार काही नाही आम्हाला पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि आता सध्या खूप आमचं काम वाढतंय. दॅट्स द रिझन वाय वी आर हायरिंग. अरे अजून गेला रे अजून काम वाढत नाहीये काम वाढतंय. हा. तुमचे ळचे ना शब्द नीट करा. ळचे ल लावा जिथे ल पाहिजे. हा पण बाली बली त्या दिवशी काय बली बली अरे अरे बळी देतात तेव्हा हे करतात ना. तो सीन सांग ना तो सीन सांग ना. तो ब्लॉग मध्ये पण सीन आहे. आम्ही ना काहीच पण ठीक आहे ना. ओके ओके. असं कुछ इतना ये नहीं है. बघा एक अँकर सांगते ही गोष्ट म्हणजे खरं असू शकते. किसने हायर किया. दादा दादा प्लीज प्लीज प्लीज. अरे अरे मी असं कसं शूट करणार. पुढे ते ओके ओके. हा हे बघा मारू सिनेमॅटिक मारू सिनेमॅटिक. ओके सो आय एम योगेश आंबेकर. अरे हा ना आता काय मी योगेश आंबेकर. आय एम ग्राफिक रिपोर्टिंग न्यूज रिपोर्टिंग नाही करत आहे. तुला कॅमेरात नाही बघायचं आमच्याकडे बघायचं. ना ठीक आहे ना मी त्याच्याकडे बघतोय. माझ्याकडे बघतोय. त्याला बघू नये कॅमेऱ्यात बघतोय. ऑडियन्सला बघतोय तो. ऑडियन्सला बघ रे ऑडियन्सला. पहिली हे बघा इकडे दाखव कॅमेरा देखो. हे बघ मी तुला ते सांगतो तुम्ही जर असं घ्यायचं होतं ना इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल सो ऐसा मस्ती में नहीं लेते. ऐसा प्रॉपर प्रोफेशनली असं नाही ब्लॉग आहे. हा तो व्लॉग में ऐसा ही मग आपण एकमेकांकडे बघू शकतो ते. हमारे ऐसा ही होता है. नवीन आहे ना ते कॅन्टीन हा ते मार्केट मध्ये चालू आहे भाई. म्हणजे नवीन समजलं मला पण ते इथे करायचंय. तू बी आमच्याकडे. मी योगेश आंबेकर. मी ग्राफिक डिझायनिंग करतो. 8वी पासून मी जस्ट स्टार्ट केला ग्राफिक डिझायनिंग.
अँड देन मला एडिटिंग मध्ये एवढं काही नॉलेज नव्हतं. बेसिकली मी युट्यूबवर व्हिडिओ बघून शिकायचो. चिन्मय आधीपासून माझ्या ओळखीचा एवढा काही नव्हता. ओके चिन्मय आधीपासून काही ओळखीचा नव्हता, काही कॉन्टॅक्ट नव्हता चिन्मय. श्रेया आणि मी तर माझी लहानपणापासूनचे फ्रेंड. पण श्रेयाची काय म्हणू शकतो, काय नाही म्हणायची गरज आहे, पण ठीक आहे. म्हणजे श्रेयाने खूप काही केलं माझ्यासाठी. त्याच्यामध्ये जसं की माझ्याकडे क्वेश्चन आहे, जसं की मला सांग. जसं की ते आपण एकदा दुसरा एक अख्खा ब्लॉग बनवतो त्यासाठी. ते खूप काही गोष्टी आहेत. हा ते तिच्यामुळे मला एक फोटोग्राफी मध्ये पण इंटरेस्ट नव्हता. तिच्यामुळे जागा झाला की भाई हा ओके फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट नव्हता, पण तिच्यामुळे जागा झाला तो की भाई हा फोटोग्राफी असं. तिचा कोणतरी एक होता कॉलेजमध्ये. काय होता? नाही तो गौरव कशात होता. कॉलेजमध्ये यायचा, त्याच्यातून ओळख फक्त त्याच्याशी झाली होती. गौरव. हा खूप मोठा आहे, आपल्याच कॉलेजमध्ये होता. तो आणि त्याची बायको दोघं आपल्याच कॉलेजला होते. बाईक. हा म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज आहे. ठीक आहे सोडा विषय हा, चेंज ओके, होतो. ओके, ओके. आणि त्यांच्या इथे आम्ही पहिल्या प्रॅक्टिसला होतो. तिथे मी फोटोग्राफी एडिटिंग सगळं शिकलो. त्यानंतर चिन्मय सोबत ओळख झाली. चिन्मयने पण खूप काही अशा गोष्टी सांगितल्या मला म्हणजे आधी ग्राफिक्स बद्दल की तुम्हाला की एडिटिंग हे ते त्याने खूप काही नॉलेज दिलेलं. हा बस अजून काय आता एक दृष्टीमध्ये जॉईन झालोय. करा. एक दृष्टीमध्ये आता जॉईन झालोय. मला फर्स्ट डे कालचा जरा थोडा हे होता, वियर्ड होता. आम्ही याला AI पॉवर्ड ग्राफिक डिझायनर बनवतो. ठीक आहे, तर काही आहेत नवीन स्ट्रॅटेजीज ते माहिती नसतं. ओके नाही म्हणजे ते रिव्हील तर नाही करणार, पण स्टील. आता ओमकार. आपण तिला शेवटला ओमकार त्याच्या मांडीवर. बोलण्यासारखं काही आहे? हे तुझं गाव नाही सांगितलं तुम्ही लोकांनी. तशी तर मी कल्याणची आहे, पण कल्याणला लोक गाव म्हणतात, तो ठीक आहे कल्याण. हा, मी ठाण्यात मी प्रॉपर ठाण्यात आहे. आणि तुमचं गाव? गाव पण ठाणे आहे. माझे आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळे ठाणे आहेत. तर काय गाव अरे यार एवढं काय हे काय सर हे माझ्या आठ्या दाखवायचे आठ्या. हा चिन्मयचा कॅमेरा एवढा जास्त. अरे नको ना स्पष्टता दाखवू, काय गरज आहे? भेंडी मेरा ऐसा ये भी दिखता है, ये कभी थोड़ा भी दिख जाता है इसे कैमरे में. जनही होता वो भी दिखते. अरे आपला अरे यार फॅमिली मेंबर्स पण आहे ब्लॉग म्हणून डिपली पैसे नको. नाव झालं आता बरोबर आहे. ओमकार गांधीकर कुडाळ सिटीचा या अरे 3D आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टेक आर्टचा नावाचे ग्राफिक डिझाईन. तिकडे मला चिन्मय भेटला. तिथेच मी आणि चिन्मय असं फ्री टाइममध्ये वगैरे गेम्स वगैरे घ्यायचे आणि चिन्मयने असे ग्राफिक डिझाईनचे खूप नॉलेज वगैरे दिले. त्यानंतर सेकंड इंटर्नशिपमध्ये मी मोनालिसेशनमध्ये होतो. तिकडे बोल झालं होते मला. तिकडे ग्राफिक डिझाईनची आवड माझी तिकडे भेटून अशी गेली होती. मग आता मी इथे एक दृष्टीमध्ये जॉईन झाले असं व्हिडिओ एडिटर इंटर्न. इथे लाईक मजा येते सगळे लाईक एकदम असे इन्व्हायटिंग आहे, एंटरटेनिंग आहे. मग आता पुढे बघू व्हॉट लाईफ आहे. एक नंबर एक. आता ललित आता तू त्याचा काढ, तू पण शिक. नमस्कार. हा, हा. सत श्री अकाल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके ओके माझं नाव ललित सदाडेकर. आपल्याला बघायचंय. ललित सदाडेकर. हा, माहितीये. हे भाई ते पण हायलाइट कर. आपण इथे खाली टाकू आपण आता. मी टाकते, मी टाकते. वेट अ सेकंड गाईस. हो आमचे प्रोफेशनल सर. येस आम्ही बनवून बसलो. सर मी एक दृष्टीमध्ये डिसेंबर पासून जॉईन झालेलो आहे. ज्यापासून एक दृष्टी बनली थोडाच लेट. एक दोन किती 2 आठवड्यानंतरच येते. तर मी एक दृष्टीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या फील्ड्समध्ये बोलतात वेगवेगळ्या पार्ट्समध्ये इन्व्हॉल्व असतो. मी ऑलमोस्ट बऱ्याच पार्ट्समध्ये इन्व्हॉल्व असतो एक दृष्टीमध्ये. एडिटिंग, शूटिंग, परत प्लॅनिंग सगळ्यामध्येच. मी एक एडिटर पण आहे. आता मोस्टली एडिटिंगच आणि शूटच काम करतो. सो मी CCO आहे, चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर. हाय या अँड ऑफ एक दृष्टी. येस. ओके ओके अँड मी हे सगळं गेले 4-5 वर्ष तरी करतोय. सो 5 years of experience guys. अँड तसं बघायला गेलं तर मी आहे ओळख कशी झाली सांग. आमची ओळख चिन्मयची आणि माझी ओळख खूप
हो. म्हणजे असं योगा काय बोलला योगायोग. योगायोग जुळून आला. योगायोग जुळून आला. योगायोग. सो मी फर्स्ट इयरला व्हॉलेंटियर होतो एका इव्हेंटचा नवरंगमध्ये, जर तुम्हाला माहिती असेल आमच्या घरच्या वेळी करता. तर हा फक्त आलेला असंच टाइमपास करायला कॅमेरा घेऊन यायचा. तर मला भेटला आणि मला माझ्या सिनियरचं जरा सांगितलं की चिन्मय दादा नावाचा एक दादा आहे, जो आम्हाला लोळून फोटोग्राफी करायला शिकवतो. हा अशी लोळून फोटोग्राफी. आई सोबत. म्हटलं हा ठीक आहे चला भेटूया एकदा त्याला. मग तो आला, मग माझी ओळख करून दिली त्याने. मग आम्ही असंच, मग हा पण मुलगा राहत होता. हा बोलला चल मी सोडतो तुला. मग आमच्या गाडीवर बोलणं आला, भेटणं आलं आणि लगेच जॉईन मी. हाय हाय. That's it. म्हणजे गाईज तुम्ही एक नोटीस करा, नवरंग इज द हायलाइटेड इव्हेंट ऑफ आवर कॉलेज, आणि त्या नवरंग मध्येच याची भेट, माझी भेट, याची भेट, असं असं सगळं. म्हणजे काही बघू शकता हे सगळे ठाणे कॉलेजचे. जर मी माझं आता सांगायला गेलं ना, रोशनी पण ठाणे कॉलेजचे मास्टर्सला माझ्या सोबत होती तेव्हा. हा रोशनी जी आमची चौथी फाउंडर, जसं की तुम्हाला माहिती आहे. ओके. आणि आता श्रेया. अजून आपली कंपनी रजिस्टर नाहीये. स्टील आपला रेव्हेन्यू एक एवढा आहे की आपण रजिस्टर करू शकतो. सो ही खूप मोठी गोष्ट आहे एका वर्षात. ते पण हा. खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे आता इंटर्न्स पण वगैरे हायर करायला लागलोय आपण. तर आहे चांगलं चाललंय. श्रेयाची ओळख. हा श्रेया कुठं रे श्रेया? श्रेया ही आमची खास मैत्रीण. ओके ओके. अरे वा. खास मैत्रीण. हा. श्रेयाची ओळख माझी अरे. श्रेयाची ओळख मी मला आता आठवत नाही मी तिला फर्स्ट टाइम कधी भेटलेलो. मी शूटला ना नाही. भेटला नंतर होता, हा. पण online एकत्र ऑनलाईन ऑनलाईन आम्ही रोज रात्री भेटायचो, ज्याच्यामध्ये मी रोज झोपायची. ही झोपायची आणि आम्ही कारण की मी जिमवरनं थकून आली असायची तेव्हा म्हणून. अरे हा. सो असं आई, तू जिमला जाते? जायची जायची. आता नाही जात. बरं. बस, संपली. एवढं सध्या खूप चांगलं झालोय आणि असं चालत राहावं अशी आमची ईश्वराचरणी प्रार्थना. बस एवढंच. ओके. गाव गाव गाव. गाव मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. हाय, हाय. अरे वा. एकाच गावात. आता बोल. मेन माणूस श्रेया पण. अरे मी ठीक आहे कंटिन्यू कर. गाव गाव. माझं गाव सोलापूर. मी प्रॉपर घाटी आहे, घाटी. ज्यांना माहिती असेल. ओके. आणि सगळ्यात मेन बघायला गेलं तर मी ह्याच्यामध्ये अशी अचानक बिचानक कशी आल्या मला स्वतःला माहिती नाही. मी स्वतः बोलते, ऍक्च्युली मी अचानक आली. मी त्या दिवशी आहे ना, जेव्हा आमचं 1 डिसेंबर 1 डिसेंबरला आमच्या कंपनीचं 1 वर्ष कम्प्लीट झालं ऍक्च्युली. आणि असं होतं की आम्ही तिघांनी ठरवलं होतं की आपल्या 1 वर्षामध्ये कोणी काय काय एक्सपिरियन्स केलं हे सांगायचं होतं. तर त्याच्यामध्ये मी या दोघांना सांगितलेलं की मी कशी आली, म्हणजे कशी माझं जे काही झालं ते सगळं मी या दोघांना सांगितलं होतं. त्यात एवढं सगळं नाही झालं. मी कंटिन्यू बोलत होती. कंटिन्यू. हाय, हाय, हाय. तर मी फोटोग्राफी वगैरे मला काही नव्हतं. माझ्या बहिणीनी, माझी सिरियसली सांगते, माझ्या बहिणीचा फ्रेंड होता एक, तिला माहितीये. त्यांनी तो बीएमएम करायचा आणि तो ह्याच्या क्लासमध्ये होता. तर सीन असं झाला की तिने मला बीएमएम मध्ये टाकलं की जा काहीतरी काशी कर म्हणून मी बीएमएम मध्ये आली. आणि त्याच्यानंतर मी एका हॉलमध्ये ह्याला बघितलं, म्हणजे माझी मैत्रीण होती आर्या म्हणून, तिने ह्याच्याशी कॉन्टॅक्ट केला होता पहिले आणि त्याच्यानंतर मी ह्याच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही फोटोशूट. तुम्ही माझं ऐकाल का? ठीक आहे. तर मग तिने कॉन्टॅक्ट केलेला. मग त्याच्यानंतर मी ह्याच्याशी कॉन्टॅक्ट केला. मला तिथे ह्याच्यापेक्षा अजून एक हँडसम मुलगा दिसला. त्याचं नाव होतं कोण तो? मैत्रेय. तो जास्त हँडसम काय नाव काय होतं? नाव काय होतं? मैत्रेय. मैत्री. अरे आणि वा. मला असं वाटलेलं की तोच चिन्मय आहे असं फेसबुकवरनं वाटलेलं. नंतर समजलं. आणि त्या दिवशी मी चोमू करून राहिला, मला आज पण लक्षात येते. आणि आता ठीक सुधारलं जरा. ठीक ठाक. वास्तव कसं तो सोडलं. हाय, हाय, हाय. तू बसा. तो पण सिटी हाऊस आणि तोडीन मी. बोल तो आज होता, बंद होईल. आपल्याला एक गोष्टी बंद करायला लागेल. लॅपटॉपवर सगळी दुनिया काय आहे आमची. श्रेयाची माहिती चालू होती. हा, तर मग त्याच्यानंतर अशी आमच्या दोघांची भेट झाली. मग त्याच्यानंतर आर्या कट झाली. मग आम्ही दोघं सोबत राहायला लागलो. मग हा माझा भाऊ बनला अनफॉर्च्युनेटली. अरे ती आंबेकर. नसीब का. ए नाही रे भाई. नाही. अरे आंबेकर. ही आर्या डेंजर होती. हा, तर मग त्याच्यानंतर ह्याच्याशी भेटलो. मग आमचा चांगला बॉन्ड झाला. मग तेव्हापासून आम्ही एकत्र होतो. म्हणजे इथे जेवढे सगळेजण आहेत त्याच्यापैकी पहिले जर ह्याला कोण भेटला असेल तर मीच होती ह्याला हीच ती. पहिले भेटले. त्याच्यानंतर हे सगळेजण 1 वर्षामध्ये त्याला भेट, म्हणजे हा 2 वर्षानंतर, ही 1 वर्षात, ही 1 वर्षामध्ये भेटली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू केलं. मग माझं असं झालं की मी आमच्या कॉलेजमध्ये एक दादा यायचा गौरव म्हणून.
तर त्याच्यासोबत मी एडिटिंग साठी शिकायला गेली आणि ह्याला घेऊन गेली जे चालत कॅमेरा थोडा थोडा दाखवू द्या. आपला flip आहे, चांगलं दिसतं. तर हे बघ आम्ही अशी लपडी पण करतो. अरे मग मी सांगते तू ऐकत नाही, मला कधीच सांगून झालं असतं. बोल रे बाय, बोल बोल बोल. हो दे लपडा. मग काय नाही, मग आम्ही दोघं जायचो. मग त्याच्यानंतर लास्ट इयर ह्यांनी मला फोन केला, म्हणजे आम्ही भाऊबीजसाठी आम्ही एकत्र भेटलो. भाऊबीज रक्षाबंधनसाठी आम्ही एकत्र भेटलो. तेव्हा मला समजलं की हा बिझनेस चालू करतोय. मला समजलं नाही पैसा मनी मनी आय हाय हाय क्या चीज आहे. मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो. मग ह्याचं जसं झालं की ठीक आहे, काय करत नाही तर ये मग आपण एकत्र करू म्हणून मी आली. आणि मला माहितीच नव्हतं की एवढा सिरियस होणार आहे या सगळ्या गोष्टी. मला पण स्टार्टिंगला असं वाटलेलं की मी फालतूगिरी काहीतरी करते, म्हणजे मला असं वाटलेलं माझ्या डोक्यात, पण ते ऍक्च्युली नव्हतं. हॅलो. तर सगळ्यांनी सगळं सांगितलंय. मी कुठे कोणाला कसं भेटलं तर परत परत बोर नाही करणार मी. माझं नाव चिन्मय शिवडीकर, मी मूळचा मुंबईचा, गाव सायन. थांबा थांबा. मी बोलून झालोय. ठीक आहे. विकास ये नामदेव तुला कोणतरी शेळके. फोन येतोय, फोन येतोय. कंटिन्यू कंटिन्यू. तिकडे तर सीधा चालू. हा, तर आमचं ए, जा ना. अरे आवाज येतो तरी पण तुमचा. असा एक दृष्टीची थोडीशी हिस्ट्री सांगायला गेलो ना, एक दृष्टीचा जो मेन प्लॅन आहे तो मी असा तर 8वी पासूनच चालू केलेला, पण एक्झॅक्ट प्लॅन असा 11वीला चालू केला. किंवा कॉमर्स मध्ये आलो आणि मला कळलं की एंटरप्रेनरशिप फायनली असतं. बिझनेसमॅन एवढं माहिती असतं, बिझनेसमॅन बनू नका, एंटरप्रेनर बना असं तेव्हा होतं. म्हणजे कळलं की फरक आहे लोकांमध्ये. आणि नंतर मग बराच थोडासा रिसर्च केली, काय केलं पाहिजे, कसा बिझनेस केला पाहिजे, हे सगळं रिसर्च वगैरे केल्यावर मग टोटल प्लॅन बनवून ठेवलेला. आणि 10वीतच मी बिझनेस चालू पण केला. चिन्मय फोटोग्राफी आधी कंपनी होती. तेव्हा बरेच क्लायंट्स होते माझे, आता पण आहेत ते. तेव्हाचे क्लायंट एवढ्या 8-6 वर्ष जुने क्लायंट अजून पण आहेत तसे आहेत. ठीक आहे, त्यांची पण कामं आपल्याला आता पण येतात. तर तो जो ट्रस्ट होता, त्या ट्रस्टवर घेऊन मला कळलं की बिझनेस मध्ये आपण उतरू शकतो. मध्ये 1 वर्ष कॉलेज सोबत जरा कॉलेज करत होतो, तेव्हा जॉब पण केला, जरा एक्सप्लोर केला ग्राफिक डिझाईन, UI UX डिझाईन. तेव्हा मला ओंकार भेटला. ठीक आहे, ओंकार सोबत अजून इंटरेस्ट भेटले. जर नंतर आपण ग्रो झालो, त्यांना इंटरेस्ट असतील तर ते पण येतील. आपण नक्की विचारू त्यांना पण, तर ते बघतायत. त्यांनी चुकून बघितला लक्षात ठेवा, बघा ओंकार आलेला आहे आपल्याकडे. ओंकार नाही बोलव सगळ्यांना, ओळखत नाही. ह्याच्यानंतर आलेले बाकीचे लोक. तर बस एक दृष्टी आता हळूहळू आपण अजून ग्रो करतोय. वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही नक्की येऊ, तर कुठे ना कुठे आपली भेट नक्की होईल. आम्ही सगळे भेटायला आहोत, स्पेशली आम्ही दोघं सगळ्यांना भेटायला रेडी आहोत. ठीक आहे, येस. लवकरात कारण लवकर मी नाही भेटत, मी आळशी. हीच ती वेळ हसतो पुन्हा कुठे आहे ती? ही तर नाही भेटणार, हा जास्त असेल माझ्यासोबत तुला. हा ते तर आहे. मीटिंगला मीच असणार आहे, टेन्शन नको घेऊ. मीटिंगला भेटेल. मीटिंग करायची असेल तर आम्हाला कनेक्ट एक मिनिट, आणि तुम्हाला फक्त तोंड दिसलं या दोघांची दिसतील, नंतर तुम्ही सगळेजण माझ्याशी येऊन बोलणार आहे. त्याची तर मला पूर्णतः गॅरंटी झाली आहे आता. बरोबर. जर कोणालाही कनेक्ट करायचं असेल, आम्हाला दोघांना जर कनेक्ट करायचं असेल तर पहिला श्रेयाला कनेक्ट करा डायरेक्ट. त्याच्यानंतर ह्या दोघांकडे तुम्ही जाल, डायरेक्ट ह्या दोघांना नाही करू शकत. आणि जर तुम्हाला अँकरची वगैरे गरज असेल तर मी आहेच Yes, yes, yes. गाजवायला. Yes. तर नक्की संपर्क करा. नक्कीच नक्कीच करा. माझं रिकमेंडेशन आहे, या सगळ्यांचं आहे आमचं. एक नंबर आहे, एक नंबर आहे. एक नंबर आहे, एक नंबर. आता आता काय काय बोलले? नाही, हीच ती वेळ हसतो क्षण. थोडासा ब्रेक घेतोय व्लॉगला, पुन्हा सुरू करू. अरे वा वा, बघा बघा, लाईव्ह एक्झाम्पल बुक करून टाका. खाली मी लिंक लिंक टाकतो, लिंक टाकतो. DM करा, काम करा. हा. हा. इंग्लिशवर DM करा, सगळं एक दृष्टीवर करा ना, व्हॉट्सअप वरती करा, आरामात reply येऊन जाईल. आणि आपल्या याला सबको सब कुछ मिळत आहे. बाय बाय.